प्रायव्हेट भागांचा काळेपणा घालवायचा आहे. त्यावर आपल्याला घरगुती काय उपाय करता येईल किंवा आपल्याला कुठले प्रॉडक्ट्स, कुठल्या क्रीम्स आपल्याला वापरता येईल, याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जसे आहोत, आपण काळे असू द्या, आपण गोरे असू द्या, आपला रंग गव्हाळ असू द्या, आपण जसे आहोत तसे आपण खूप छान, सुंदर आहोत आणि आपण ते ॲक्सेप्ट करायला हवं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली जी स्किन आहे ती इव्हन नसते, ती सारखी कधीच नसते. आपली जी काख असते किंवा आपला जो वजायना एरिया किंवा बटच्या जवळपासचा जो एरिया आहे किंवा आपली जांघ आहे तिथला जो एरिया आहे, तो आपल्या शरीराच्या इतर रंगापेक्षा तो जरा डार्कच असतो सगळ्यांचा. नमस्कार, मी पायल हरगुडे आणि तुम्हा सगळ्यांचं पायल टॉक्समध्ये मनापासून स्वागत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आपल्या प्रायव्हेट पार्टचा आणि काखेतला रंग उजळतो का? तर येस, डेफिनेटली उजळतो, पण तुम्हाला त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हाला तिथलं हायजीन देखील मेंटेन करावं लागणार आहे. आपला प्रायव्हेट पार्ट घ्या, आपल्या जांघेच्या इथला एरिया घ्या किंवा आपली काखेच्या इथला एरिया घ्या किंवा तुमच्या बटच्या जवळपासचा जो एरिया आहे, तो दिवसेंदिवस काळा का पडत जातो? ह्याची अनेक कारणं आहेत आणि नेमकं काय कारण आहे, हे आपल्याला माहीत असायला हवं सोल्युशन काढण्याआधी. तर पहिलं एक असं कारण आहे, की आपण तिथला हायजीन व्यवस्थित मेंटेन करत नाही. त्यामुळे देखील तिथला जो भाग आहे, तो दिवसेंदिवस काळा पडतो. त्यामुळे तिथली जी जागा आहे, ती नेहमी स्वच्छ छानपैकी मस्त आपण धुवायला हवी. छान आपण त्याला क्लीन करायला हवं. नंबर 2 हेरिडिटरी अनुवांशिकता. तर हे पण एक कारण असू शकतं. जर तुमच्या घरी एखाद्याची मान काळी असेल किंवा पर्टिक्युलर एखादा भाग काळा असेल, तर तो आपलाही असू शकतो. नंबर 3 हार्मोनल इम्बॅलन्स, जो आपण महिलांमध्ये पुरुषांपेक्षा आपल्याला जास्त बघायला मिळतं. महिला जेव्हा वयात येतात किंवा त्यांना पिरियड्स येतात किंवा पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एसचा प्रॉब्लेम होतो किंवा त्या जेव्हा प्रेग्नंट असतात, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये खूप सगळे इतके प्रचंड बदल होतात, की तुम्हाला त्याची कल्पना देखील नाही आणि त्या बदलांमुळे आपल्या बॉडीवर इतके इफेक्ट्स होतात, त्याचे आपल्याला साइड इफेक्ट होतात, आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. तर तो हार्मोनल इम्बॅलन्स हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे देखील आपला एखादा पार्ट काळा होत जातो. तर हार्मोनल इम्बॅलन्स हे देखील एक तिसरं कारण असू शकतं. हार्मोनल बॅलन्स करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण यामुळेच आपल्याला अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात. तर हार्मोनल बॅलन्स राखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला योग्य तो आहार घ्यायचा आहे, योग्य तो बॅलन्स डायट घ्यायचा आहे, आपल्याला योग्य तो वर्कआउट करायचा आहे आणि हे जर आपण या 2 गोष्टी जरी आपण नेहमी केल्या, तर आपले अर्धे प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होतात आणि आपला जो स्किन टोन आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला नक्की मिळतील. नंबर 5 अनेक जणी हेअर रिमूव्हल क्रीम्स वापरतात. त्या इतक्या भयानक आहे, की तुम्ही त्याची कल्पना देखील करू शकत नाही. ते लावलं, की ते नुसतं वॉश केलं 10-15 मिनिटांनी, की आपले केस ऑटोमॅटिक निघून जातात. पण ते इतकं भयंकर आहे, की तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. ते लावल्याने आपली जी स्किन आहे, ती कायमची काळी पडू शकते. कारण आपण ते जस्ट लावून बसतो 10-15 मिनिटं आणि ते तसंच ठेवतो आणि मग ती स्किन हळू जळते. त्यामुळे मग ते आपले तिथले जे केस आहे, ते निघतात. तर ते इतकं भयंकर आहे, की तिथली आपली जी स्किन आहे ती कायमची जळून ती काळी पडू शकते. त्यामुळे तुम्ही रिमूव्हल क्रीम्स अजिबात वापरू नका. माझं त्याविषयी जराही प्रेम नाहीये आणि मी तुम्हाला कधी सजेस्ट देखील करणार नाही. नंबर 6 हॉट वॅक्सिंग. आता अनेक मुली, बायका हॉट वॅक्स करतात, चेहऱ्याचं करतात, अंडरआर्म्सचं करतात, आपल्या व्हजायनल एरियाचं करतात. बटच्या जवळपासचा एरिया जो आहे ते हॉट वॅक्सिंगनी ते क्लीन करतात, तिथले केस काढतात. तर हे पण एक भयंकरच आहे. कारण काय होतं, आपण गरम-गरम लावतो, पण आपली जी स्किन आहे ती अतिशय नाजूक असते, डेलिकेट असते आणि ते नाजूक त्वचेवर आपण जेव्हा हॉट काही पण टाकतो, तर ती स्किन तिथली जळते. त्यामुळे पण पर्मनंट तुम्हाला काळेपणा येऊ शकतो. तुम्हाला तात्पुरतं ते छान क्लीन वाटू शकतं, छान दिसू शकतं. पण हळू तुम्ही वर्षानुवर्षे जर वॅक्सिंग करत असाल, हॉट वॅक्स वापरत असाल, तर तुमची स्किन नक्कीच काळी पडेल. आपला प्रायव्हेट भाग किंवा आपली काख किंवा आपले इतर पार्ट्स काळे का पडतात? ह्याचे अनेक कारणं आहेत. तसेच यावर सोल्युशन्स देखील अनेक आहेत. घरगुती सोल्युशन्स आहेत किंवा तुमचा एक्स्ट्रीम लेव्हलला असेल प्रॉब्लेम कुठला, तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरला गाठवू शकता. तर ह्याच्यावर सोल्युशन म्हणजे नंबर 1 शेव्हिंग करा. तुम्ही रेझर वापरू शकता कमी खर्चात आणि छान घरी तुम्ही छान क्लीन केलेलं रेझर तुम्ही वापरू शकता. त्याने तुम्हाला हर्ट होण्याचे चान्सेस कमी आहेत किंवा तुमची जी स्किन आहे ती दिवसेंदिवस काळी होत जाणार नाही. कारण आपण हॉट वॅक्सपेक्षा रेझर खूप बेटर आहे. त्यामुळे तुम्ही रेझर वापरा. नंबर 2 तुमच्याकडे वेळ आणि भरपूर पैसा असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट नक्की करा. त्यामुळे तुमची जी स्किन आहे तिथली, त्याच्यावर फारसं काही इफेक्ट होणार नाही आणि ती छान, सुंदर, मुलायम, मऊ-मऊ दिसेल. तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट देखील करू शकता. नंबर 2
आपण यावर एक घरगुती उपाय सुद्धा करू शकतो, जो सहज आणि सोपा आहे फारच. तर तुम्हाला घ्यायची आहे आंबे हळद चिमूटभर किंवा कुठलीही ऑर्गॅनिक हळद तुम्हाला घ्यायची आहे चिमूटभर. त्यामध्ये बेसन पीठ घ्यायचंय किंवा तांदळाचं पीठ किंवा तुमच्याकडे मसूरच्या डाळीचं पीठ असेल, तर कुठलंही तुम्ही पिठापैकी एक पीठ घेऊ शकता आणि त्यात चिमूटभर हळद आणि त्यामध्ये एक 5-6 थेंब लिंबाचा रस आणि त्यामध्ये तुम्ही दही असेल तर दही किंवा दूध असेल तर दूध. हे छान तुम्ही मिक्स करून त्याची छान पेस्ट बनवा आणि तुमचा जो भाग काळा आहे, जसं की आता अंडरआर्म्स जर तुमचे काळे असतील, तर अंडरआर्म्सच्या भागामध्ये तुम्ही ती पेस्ट लावा. आणि 15-20 मिनिटं ठेवा आणि छान नंतर स्वच्छ पाण्याने, थंड पाण्याने ती जागा छान धुवा आणि धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. हा छान एक घरगुती उपाय आहे. पण घरगुती उपायाने काय होतं, की तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतात. कारण घरगुती उपाय आपण जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला वेळ जातो. इन्स्टंट आपल्याला रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला पेशन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. नंबर 3 आणखी एक घरगुती उपाय आहे तो म्हणजेच तुम्ही थोडंसं नारळाचं तेल घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घ्या. हळद नेहमी आंबे हळद असू द्या किंवा कुठलीही छान ऑर्गॅनिक हळद घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये एलोवेरा जेल किंवा तुमच्या घरी नॅचरल एलोवेरा असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. हे तुम्ही छान ह्याची पेस्ट बनवा. हे छान मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि तुम्ही हे बराच काळ फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता. आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्ही अंघोळीनंतर तुमचा जो जिथला भाग काळा आहे, त्या भागाला लावा. हळू तुमचा तिथला रंग नक्कीच उजळेल. हे घरगुती उपाय तर तुम्ही नक्कीच करा. महिनोमहिने तुम्हाला करावे लागणार आहेत. तुम्हाला ह्याचा इन्स्टंट रिझल्ट मिळणार नाही. पण जर तुम्हाला ह्याचा फायदा होतच नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना नक्की गाठा. कारण काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम्स देखील असू शकतात. त्यामुळे देखील तुमचा एखादा भाग काळा पडू शकतो. तर जसं की तुम्ही जर डॉक्टरला गाठलं, तर ते तुम्हाला सांगतील, की तुम्ही ब्लड टेस्ट करा. तुमची जी इन्सुलिनची पातळी जी आहे, प्रमाण जे आहे, कमी जास्त असू शकतं साखरेचं प्रमाण. त्यामुळे देखील एखादा भाग काळा पडू शकतो. तर हे तुम्हाला ब्लड टेस्ट केल्यावरच कळणार आहे. तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना नक्की गाठा आणि काय नेमकं कारण आहे ते आधी शोधा आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला जो भारतीयांचा रंग आहे, त्याप्रमाणे आपला जो इंटिमेट एरिया आहे तो 99% सगळ्यांचा काळा-सावळाच असतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ह्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जाण्याची अजिबात गरज नाहीये. खुश राहा. आपली जी स्किन आहे, आपला जो रंग आहे तो एक्सेप्ट करा आणि आनंदी राहा. जसं मी आत्ता म्हटलं, की आपल्या भारतीयांचा जो रंग आहे, त्वचेचा कलर आहे, तो जो आहे तो आपल्या भारतीयांचा रंग सावळा, गव्हाळ आणि काळाच असतो मोस्टली. खूप कमी लोकांचा खूप क्वचित आपल्याला बघायला मिळतं, की फार फेअर आहे, खूप गोरा आहे. तर इट्स ओके इतकं काही नाहीये. आपल्याला देवाने जसं दिलंय आपण तसं छान स्वतःला एक्सेप्ट करायचं आणि मुळात म्हणजे रंगाने आपली सुंदरता येत नाही, तर आपण जे विचार करतो त्यात विचार आपले सुंदर असायला हवे, छान असायला हवे. हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जसे आहोत तसे स्वतःला एक्सेप्ट करा, खुश राहा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर बघायचा आहे, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.